नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने खळबळ, बॉम्बच्या संशयाने नागरिकांची धावपळ। थर्मोकोलच्या बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रिक बटन आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे होते वातावरण। संशयास्पद वस्तू असल्याचा पोलिसांना आला होता कॉल। पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाकडून घटनास्थळी करण्यात आली तपासणीत वाढदिवस पार्टी कार्यक्रमामध्ये फोडले जाणारे रंगीबेरंगी फटाके आढळल्याचे निष्पन्न। पोलिसांच्या तपासणीनंतर नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। इलेक्ट्रिक वस्तू असल्यामुळे बॉम्ब असल्याची नागरिकांना होती भीती। रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती तपासणी। वाजेच्या सुमारास आम्हाला एक कॉल आला होता की इंदिरानगर बोगद्याजवळ एक संशयास्पद वस्तू पडलेली आहे, ते बॉक्समध्ये आहे। तर आम्ही तात्काळ 3 मिनिटात तिथं पोहोचलो। आमचा पूर्ण स्टाफ घेऊन पोहोचलो। आम्ही खात्री केली। एक थर्माकोलचा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं। आम्ही BDDSला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं। पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये BDDSचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणीअंती ते एक फटाक्याचा बॉक्स होता। फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडेसाठी वापरतात, तर तो सगळे ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे। अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्ब सदृश्य वस्तू वगैरे आहे, तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये। सगळी कारवाई झालेली आहे आणि सर्व जे काय होतं तो बॉक्स पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तर तो आता आमची पुढची कारवाई करत आहोत। नागरिकांना आव्हान एवढंच आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अजिबात घाबरू नये, काही नाही। तो एक फटाक्याचा बॉक्स बर्थडेसाठी वापरला जाणारं साहित्य। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।